पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संघटना आता आक्रमक झाल्यात। सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, सूर्या वैतरणा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कुणबी सेनेने पूरग्रस्त गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या, तर शासनाने तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली। सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाने किराड, बोरशेती, नानिवली आणि आंबेदी या गावांना भेट देत पूरग्रस्तांची परिस्थिती जाणून घेतली। त्यानंतर पालघर दौऱ्यावर आलेले पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन पूरग्रस्तांना तातडीची मदत, योग्य नुकसान भरपाई, पुनर्वसन आणि प्रभावी उपाययोजनांची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले। दुसरीकडे कुणबी सेनेच्या शिष्टमंडळाने किराड गावात घराघरात जाऊन पाहणी केली। अनेक घरांमध्ये छताजवळपर्यंत पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य, धान्य, विद्युत उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे पूर्णपणे खराब झाल्याचे समोर आले। भातशेती, बकरी पालन, शेतीची साधने आणि नदीकाठावरील पर्यटन व्यवसायालाही मोठा फटका बसलाय। महसूल विभागाच्या पंचनाम्यादरम्यान प्रत्येक नुकसानग्रस्ताचा अचूक पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली। तर ग्रामस्थांनी धामणी कवडास धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत पाटबंधारे विभागाच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली। दरम्यान पूरग्रस्त कुटुंबांना जाहीर करण्यात आलेली 5,000 रुपयांची मदत अत्यंत अपुरी असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली असून प्रत्यक्ष नुकसानीनुसार विशेष आर्थिक पॅकेज शेतकरी, पशुपालक, व्यापारी आणि पर्यटन व्यावसायिकांना सर्वत्र नुकसान भरपाई तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नदीकाठच्या गावांमध्ये सायरससह प्रभावी पूर्वसूचना व्यवस्था सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। पूरग्रस्तांना न्याय आणि योग्य नुकसान भरपाई मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे।